त्यांनी हार वगैरे देऊन शुभारंभ केलेला आहे आणि सर्व टीमला मी शुभेच्छा देतो. खिलाडी खेळावी ही अपेक्षा आहे. कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हारणार आहे. हारणाऱ्याने निराश होऊ नये, जिंकणाऱ्यांनी जास्त उन्माद करू नये. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू. नंतर बोलूया. पहिले आपण राष्ट्रगीत घेऊया. याच चालू कर. एक साथ सावधान. राष्ट्रगीत सुरू कर. तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम. सरपंच आहे नात्याने साहेब, आज KPL टुर्नामेंट आपण इकडे ऑर्गनाईज केलेला हा तिसरा पर्व आहे आणि त्यामागचा उद्देश असा एवढाच आहे की गावातले प्रत्येक जे आपले खेळाडू आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना एकत्र आणण्यासाठी आपण हा एक उपक्रम केलेला आहे आणि तो 2 वर्ष यशस्वी झालेला आहे आणि तिसरा वर्षही सुद्धा चालू. आणि अशीच प्रथा आम्ही चालू ठेवू जेणेकरून गावात सगळ्यात एकी राहील आणि सगळ्यात आपल्या बंधुता प्रेम वाढेल. या मागचा उद्देश तो आहे आणि त्याकरता आज आपण आपली उपस्थिती प्रार्थनीय होती आणि त्याकरिता आपण आले त्याबद्दल मी आपला आभार मानतो. आणि पहिली मॅच जी MRK वर्सेस DY पाटील आहे त्याचं नाणेफेकी आपल्या हस्ते व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मला या ठिकाणी विरोधच्या क्रिकेट ग्राउंडवरती बोलवलं, त्यांचा सन्मान केला, आमच्या हस्ते त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा. त्याचप्रमाणे फक्त एकच गोष्ट सांगतो की एकमेकांच्या सोबत ओळख असणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल जे आपण सामाजिक माध्यमं वापरतो, सोशल मीडियामुळे काय झाले की आपण सर्व लांब गेलो, जवळात पण लांब गेलो. आपण कधी पण असं जर बघितलं 4 लोक जरी बसलेले असते तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्यस्त आहे, एकमेकाला बोलायला वेळ नाही. ही एक स्पर्धा एक अशी गोष्ट असते, खेळ अशी गोष्ट असते, मोबाईल लागत नाही, काय लागत नाही, एकमेकांना आपण करतो, एकमेकांना बोलतो, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि यातूनच एकमेकाचा प्रेमाचा भाव वाढत असतो, एकमेकाविषयीचं प्रेम वाढतं, एकमेकाच्या विषयीचा विश्वास वाढतो. तर अशा ह्या स्पर्धेसाठी मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू. आभारी धाराशिवकर साहेब, खूप फार चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं की कसं मोबाईलच्या आहारी आपण गेलेलो आहोत. आणि कुळगावच्या सरपंच साहेबांनी जो हा उपक्रम आयोजित केलेला आहे तो फारच चांगला आहे. तर सर्व कुळगावकरांनी त्यांना साथ देऊया आणि हे असं दरवर्षी आपण व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित करूया. जय हिंद. अमित सर हे दाखवायला तेल कोण बोलतो बेटा? नाही तुम्ही करा वरती. कोण बोलतोय मला? मी बोलतो. हेड सर. मी रवी भाऊंचं पण स्वागत करायला सांगेल कल्पेश भाऊंना. बोलना चाहिए था पहले. चलो मेहुल पाटील साहेबांना सांगेल की कल्पेश भाऊंचं स्वागत करा. आपण इकडे जेवणाची सोय वगैरे सुद्धा केलेली आहे आणि आपण एक त्याच्यामध्ये खास करून लक्ष देतो की इकडे साफसफाईसाठी मॅडम नाही या ना, तुम्ही पण या ना स्टेजवर.
वेळात वेळ काढून आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी आपलं आभार मानतोय. तुषार भाऊचं सुद्धा स्वागत करायचं आहे, मेहुल दादाचं सुद्धा स्वागत करायचं आहे. ललित भाऊ, तुषार भाऊ, साहेबांना घाई आहे त्याच्यामुळे ते निघतायत असं वाटतं. साहेब, आम्ही मनापासून तुमचं आभारी आहोत की आपण आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल धन्यवाद.